उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, एकनाथ शिंदेंनी थेट नगराध्यक्ष फोडला, असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळांपासून खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तर हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. त्यानंतर आता 2च दिवसांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसलाय. कोकणातील एका नगराध्यक्षासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. रायगडमधील पक्ष प्रवेशाबाबत एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलंय की रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील उबाटा गटाचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह दक्षिण रायगडचे माजी जिल्हा प्रमुख विजयराज खुळे यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह विक्रांत राऊत, साकार जाधव, प्रीतम श्रीवर्धनकर, लखन भाटकर, पायल भाटकर, मयुरेश मयेकर, प्रतीक पालवे, नियती जाधव आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. यासोबतच माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, उपाध्यक्ष अजित कुमार पिसाळ, माजी नगरसेविका भारती पिसाळ, उपाध्यक्ष हनुमंत ठाकूर, हिराजी निंबाळकर, शर्मिला पवार, वॉर्ड अध्यक्ष ज्योती पुजारी, कल्याणी बोंद्रे, युवक अध्यक्ष अनिल पुजारी, जितेंद्र खोत, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष ऑस्कर किनी यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीस यशस्वी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेत्या सुवर्णा करंजे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान कोकणातील या प्रवेशामुळे श्रीवर्धन शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. याचा आगामी काळाला पक्षाला मोठा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे या पक्ष प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून पक्ष आता कमकुवत झालाय.